नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की राकेश शलाकाच्या समोर बसलेला असतो। शलाका आहे त्या ठिकाणी म्हणजे सोफ्याच्या खाली तिने त्याला ढकललेलं असतं आणि त्यामुळे ती तिथेच असते। आता राकेश बोलत असतो, काय गरज होती एवढे सारे उद्योग करून घेण्याची, काय गरज होती सत्यापर्यंत जाऊन पोहोचण्याची, शांत बसायचं ना, गमावलंस ना स्वतःचा जीव, बघ आमच्या दोघांच्या मध्ये आलीस आणि असं झालं, आता माझ्या आणि माझ्या इंदुरी जिलेबीच्या मध्ये कोणीच येणार नाही असं तो इथे बोलत असतो। तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अर्णव त्याच्या खोलीमध्येच असतो आणि आज तो खूप अस्वस्थ असतो। खरं तर तो ईश्वरीची पर्स घेऊन तिला भेटायला गेलेला असतो आणि भेटायला गेल्याच्या नंतर ईश्वरी त्याला भेटतच नसते। ती राकेश बरोबर बाहेर गेल्याचं तिच्या आत्याकडून कळतं आणि नम्रता एक दोन वेळा फोन सुद्धा ट्राय करते पण फोन काही लागत नाही नेटवर्क नसल्यामुळे। तेव्हा अर्णव बोलत असतो की एवढ्या रात्री काय गरज होती बाहेर जाण्याची आणि त्याचबरोबर तो राकेश आहे तरी नेमका कोण, काय करू, ती आत्ता आली असेल का घरी, तिचा फोन चालू झाला असेल का, करू का मी एक वेळा तिला फोन, याच विचारामध्ये तो असतो। तर इकडे दुसऱ्या बाजूला ईश्वरी आणि राकेश हे दोघे सुद्धा शलाकाच्या घरी जाऊन पोहोचलेले असतात। तिथे गेल्याच्या नंतर त्या दोघांना सुद्धा शलाकाला शोधायचं असतं। अर्णव जो राकेश आहे तो मात्र मुद्दामून नाटक करत असतो जसं त्याला काही माहीतच नाही। तेवढ्यातच इथे अर्णव ईश्वरीला फोन करत असतो आणि ईश्वरी फोन उचलून राकेशपासून थोडीशी लांब येऊन बोलत असते आणि बोला ना अर्णव सर। तेव्हा अर्णव बोलत असतो, तू बाहेर आहेस का, हो मी बाहेरच आहे। तेव्हा तुम्ही बोला ना, काही नाही, कोण आहे सोबत आणि एवढ्या रात्री। तेव्हा ईश्वरी बोलत असते, ते आमच्या शेजारचे राकेश आहेत ना, ते माझ्या सोबत आहेत। आणि तेव्हा लगेचच तो फोन ठेवायचं बघतो, काही नाही थोडं काम होतं पण मी उद्या बोलेल तुझ्याशी ऑफिसमध्ये आल्यावर। तेव्हा अर्णवच्या मनामध्ये विचार येतो, हा राकेश नेमका आहे तरी कोण। इकडे मात्र ईश्वरी खूपच जास्त पॅनिक झालेली असते। तिला असं वाटत असतं की काय चाललेलं आहे, कुठे गेली असेल शलाकाताई, माझ्याकडे तर निघाली होती, मग आता घराकडे आलो तर घराला लॉक सुद्धा आहे, मग ती कुठे गेली असेल, तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर झाले नसेल ना। आता ह्या गोष्टींचा विचार तिच्या मनामध्ये येतो। तेव्हा लगेचच तो बोलत असतो, ठीक आहे मग ईश्वरी तुम्ही एकदा पुन्हा शलाकाला कॉल करा। असं म्हणूनच ईश्वरी शलाकाला फोन लावण्यासाठी मोबाईल ऑन करते। तर तेवढ्यात शलाकाच्या नंबरवरून राकेशने मेसेज केलेला असतो, ईश्वरी मी अचानकच गावी जात आहे आणि मी तुला फोन करण्याचा ट्राय केला पण तुझा फोन लागत नाही, आता त्यामुळेच मी तुला मेसेज करून सर्व काही सुखरूप आहे हे सांगत आहे, तू काळजी करू नकोस। आता गावाला मला तुझ्याशी गेल्यावर जास्त बोलता येणार नाही कारण तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो। आता ईश्वरी बोलत असते, खरंच खूप छान झालेला आहे, खूप बरं झालेलं आहे की शलाकाताई बरी आहे आणि तिचा मेसेज वाचल्यावर आता माझ्या जीवात जीव आलेला होता, नाहीतर एका क्षणाला माझ्या मनात किती काय काय विचार येऊन गेले होते असं ती बोलत असते। आता ईश्वरी आणि राकेश घरी येतात। राकेश घरी बरोबरच जी काही शलाका आहे तिच्या बाजूला जाऊन बसत असतो आणि तिच्या बाजूला जाऊन बसल्याच्या नंतर इथे तो बोलत असतो, बघितलंच सगळंच काही मी शॉर्ट आउट केलेलं आहे, सगळ्याच गोष्टी मी व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केलेल्या आहेत, पण आता तुझं मला काहीतरी करावं लागणार आहे कारण माझ्या हातून तुझा असा हे झालेला आहे, तुझा मृत्यू झालेला आहे, मग आता तुला कुठेतरी तुझा बंदोबस्त करावाच लागणार आहे। पण स्वतःचा जीव तू गमावून बसलेली आहेस, माझं सत्य सर्वांसमोर आणण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचवला असता, स्वतः इथून गेली निघून असतीस तर बरं झालं असतं असं इथे तो बोलत असतो। आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते। अर्णव छान नटून थटून ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तेव्हा आल्याबरोबरच इथे ईश्वरी सुद्धा खूपच सुंदर दिसत असते, अगदीच साधं राहणीमान आणि त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून अर्णवची नजर तिच्यावरच थांबलेली असते। तेव्हा ईश्वरी त्याला बोलत असते, अर्णव सर गुड मॉर्निंग, आणि तेव्हा तो बोलत असतो गुड मॉर्निंग आणि एक क्षण तो तिच्याकडे पाहतच राहतो। तेव्हा ती बोलते, सर खरंच तुम्ही काल कशाला उगाचच एवढी तसदी घेतली। तेव्हा तो बोलत असतो, तू एवढ्या लवकर आणि सकाळी सकाळी ऑफिसला, आणि तेव्हा मला वाटलं तू आज उशिरा येशील। तेव्हा ईश्वरी बोलत असते, नाही सर काम पहिलं आहे आणि त्याचबरोबर अशी धावपळ आणि दगदग दर होतच राहते, पण तुम्हाला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नव्हती, एवढ्या उशिरा तुम्ही माझ्या घरी आलात, तसं पर्स मला जास्त इम्पॉर्टंट नव्हती असं ती बोलत असते। आणि तेव्हा तो बोलतो की मला वाटलं त्यामध्ये तुझं काहीतरी महत्त्वाचं असेल। तेव्हा आता ती बोलत असते, नाही सर आता आपण ऑनलाईनच सगळं काही करतो त्यामुळे माझं त्यामध्ये महत्त्वाचं असं काहीच नव्हतं, आणि शिवाय तुम्ही रात्री एवढ्या उशिरा का बरं फोन केला होता असं म्हटल्याच्या नंतर तो बोलत असतो, मला काही डिझाईन्सबद्दल डिस्कस करायचं होतं म्हणून केला होता। तेव्हा लगेचच लावण्य त्याला म्हणत असते, अरे अर्णव तू मला सुद्धा ह्या गोष्टी विचारू शकला असतास ना, तो मग तू मला का नाही कॉल केलास, पण तो तिचं काहीच ऐकत नाही निघून जातो। इकडे मात्र लावण्या
जी काही ईश्वरी आहे तिच्या समोर येते आणि तिच्या समोर आल्याच्या नंतर रागातच तिला विचारत असते काय चाललेलं आहे हे सगळं काही. तेव्हा ईश्वरी बोलत असते जेव्हा मला समजेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तेव्हा मात्र जी काही लावण्य आहे ती बोलत असते तू तुझ्या औकातीत राहायचं, जास्त शहाणपणा आणि जास्त आगाऊपणा अजिबातच करायचा नाही. तेव्हा मात्र ईश्वरी तिचा हात पुन्हा हातात घेते आणि एक बोट फोल्ड करत असते. तेव्हा यापूर्वी सुद्धा ईश्वरीने तिला सक्त ताकीद दिली होती हे 5 चुका मी तुमच्या माफ करेन, पण जोपर्यंत तुम्ही 6वी चूक कराल तेव्हा मात्र मी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईन, त्यामुळे माझ्यापासून तुम्ही थोडंसं लांबच राहायचं. असं म्हटल्याच्या नंतर लावण्याचा पारा चढलेला असतो, ती चळफळतच तिथून निघून जात असते. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही राकेश आहे, राकेशने तिला म्हणजे शलाकाला कपाटामध्ये ठेवलेलं असतं. पण असं तो मृतदेह किती दिवस ठेवणार असतो, एवढे दिवस तर ठेवू शकत नसतो, कारण त्याचा वास यायला सुरुवात होणार असते. तेवढ्यातच तो बोलत असतो पण आता तुला मी जास्त दिवस इथे ठेवू शकत नाही, तुझा बंदोबस्त लवकरच मला करावा लागेल. तेवढ्यावर दारात टकटक असा आवाज येत असतो. आता ह्यावेळी कोण आलंय याचा विचार येतो. तो घाबरतो आणि कोण आहे असं विचारल्यानंतर नम्रता म्हणत असते अहो राकेशजी मीच आहे. तेव्हा तो दार उघडतो आणि विचारत असतो का काय झालं. तेव्हा नम्रता म्हणत असते तुमच्या खोलीचा दरवाजाला लॉक नव्हतं, मग तुम्ही घरीच असाल म्हणून आत्यानं तुमच्याकरिता गरमागरम नाश्ता पाठवलेला आहे. तेव्हा राकेश बोलतो अहो त्याची काय गरज होती, कशाला उगाचच तुम्ही कष्ट करताय. तेव्हा ती बोलत असते नाही आत्या म्हटले की तुम्हाला गरम पोहे खूप आवडतात इंदोरी पद्धतीचे म्हणून घेऊन आले, पण तुम्ही आज घरीच कसे. तेव्हा तो बोलतो मला थोडीशी कणकण आलेली आहे म्हणून मी घरीच आहे, नका काळजी करू. असं म्हणूनच तो आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा शलाकाला व्यवस्थित कव्हर करत असतो जेणेकरून तिचा वास बाहेर येऊ नये म्हणून, आणि लगेचच अलमारी बंद करण्याचं काम करत असतो आणि म्हणत असतो आता तुझा लवकरच शेवट करणार आहे काय, मग मस्त गरमागरम पोह्यावर मी ताव मारतो, पण तू तर आता खाऊ शकत नाहीस ना, हे माझ्या इंदोरी जलेबीच्या घरून हे पोहे आलेले आहेत, त्यामुळे ह्या पोह्याचा आनंद मी इथे घेत आहे, पण तुझं नशीब बघ ना कसं आहे, तू मेल्यावर सुद्धा तुला शांती नाहीये, तुला सुख नाहीये, असं इथे जो काही राकेश आहे तो इथे बोलत असतो. आणि त्याचबरोबर पण तू काळजी करू नकोस, तुझा लवकरच बंदोबस्त मी करणार आहे, ह्या सुद्धा गोष्टी इथे तो बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला जी काही आपली लावण्य आहे, लावण्य मात्र रागारागातच तावताव करतच तिच्या केबिनमध्ये जाते आणि तिथे केबिनमध्ये गेल्याच्या नंतर तिच्या मागे तिची मैत्रीण सुद्धा पाठीमागे गेलेली असते. तेव्हा लावण्या केबिनमध्ये आल्याबरोबरच बोलत असते ती पीए आहे आणि हा ती पर्स विसरली म्हणून तिच्या घरापर्यंत घेऊन जातो, हे काय आहे, मी असलं काही सहन करून घेणार नाही. तेवढ्यातच अर्णव तिच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि तो बोलत असतो लावण्या. अर्णव केबिनमध्ये आल्याबरोबरच ती विचारत असते काय झाले. तेव्हा तो बोलत असतो काय चाललेलं आहे हे तुझं, आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाचं आहे, यामध्ये किती मिस्टेक आहेत 12 कळतंय तुला. तेव्हा ती बोलत असते मी तर चेक केलं होतं आणि तेव्हा मी पुन्हा एकदा रिचेक करते आणि करेक्शन करून देते. तेव्हा मात्र अर्णव बोलत असतो त्याची काही गरज नाहीये, मी सिंदूरला सांगितलेलं आहे, ती करेक्शन करून घेईल आणि ती नवीन सुद्धा कॉपी बनवून देईल. तेव्हा आता इथे लावण्याला खूपच जास्त त्रास होत असतो, कारण हा तो जो काही अर्णव आहे तो माझ्याबरोबर असं का वागत आहे हेच कळत नाही. आणि त्यावर अर्णव बोलत असतो मला कामामध्ये हे असला गाफीलपणा अजिबातच नकोय, कामामध्ये व्यवस्थितपणा हवाय, 12 चुका कशामध्ये होतात, मग 12 चुका झालेलं कॉन्ट्रॅक्ट परत आपल्याला कसं मिळेल, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्यावर मात्र आता लावण्याचा खूपच जास्त राग होत असतो, तिचा खूप जास्त जळफळाट होत असतो. ती बोलत असते काही जरी झालं तरी सुद्धा ह्या मिस इंदोरला आणि ह्या ईश्वरीला मी इथून हाकलल्याशिवाय शांत बसणार नाही. आता बघच मी काय करत आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये काय होणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. तर जो काही राकेश आहे तो मात्र इथे आत्यांच्या घरी आलेला असतो. तेवढ्यातच जी ईश्वरी आहे ती त्या फोनवर फोन करत असते. आत्या म्हणत असतात हा फोन कोणाचा आहे, तुमच्याकडे सांगितलं नाही की 2-2 फोन आहेत म्हणून. आणि तेव्हा तो बोलत असतो हो हा फोन ना. आणि तेवढ्यातच ईश्वरीचा फोन आल्याबरोबर तो कट करतो. इकडे मात्र ईश्वरीच्या मनामध्ये विचार येतो हिचा तर फोन लागला होता, मग हिनं कट का बरं केला, मला नाही कळत आहे काय झालेलं असेल, शलाकाताई ठीक तर असेल ना, मग फोन का बरं कट केला, फोन लागला होता तर उचलून तर बोलली असेल ना, असं ईश्वरीच्या मनामध्ये येतं. तर इकडे मात्र त्या पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारत असते सांगा ना राकेशराव, तुमच्याकडे 2 मोबाईल आहेत आणि कोणाचे आहे तुम्ही सांगितलं नाही, याआधी आम्ही कधीच तुमच्याकडे 2-2 मोबाईल असे पाहिले नाही. तेव्हा मात्र राकेशचा चेहरा खाडकन पडलेला असतो, त्याला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं ऐनवेळी काय उत्तर द्यावं म्हणून. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ईश्वरीनं तिला पुन्हा ते कॉन्ट्रॅक्टचे करेक्शन्स करून अर्णवकडे घेऊन गेलेले असते आणि त्यामध्ये खरं तर काही चुका नसतात, पण अर्णवला हे जाणून घ्यायचं असतं की
म्हणजे खरं तर त्याच्यावरती तिचा राग असतो आणि त्यामुळेच तो बोलत असतो, काय करताय हे रात्रभर उशिरापर्यंत बाहेर गप्पा मारत फिरायचं आणि इथे ऑफिसमध्ये आलं की अशा झोपा काढायच्या. तेव्हा ईश्वरी बोलत असते, पण सर त्यामध्ये काहीच चुका नाहीये, तुम्ही एकदा नीट चेकआउट तर करा. तेव्हा आता अर्णव बोलत असतो, हो केलेला आहे मी चेक, तू नको सांगू मला कुठे होतीस रात्री एवढ्या उशिरापर्यंत, कुठे गेली होतीस. तेव्हा मात्र ईश्वरीला हे अर्णवचं वागणं कळतच नाही. हा माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये एवढी ढवळाढवळ का करत आहे किंवा ह्याला कोणी अधिकार दिला मला हा प्रश्न विचारायचा. तेव्हा ती मात्र त्याच्याकडे पाहतच असते, कारण अर्णवला जाणून घ्यायचं असतं रात्री तू कोणाबरोबर होतीस, का होतीस, कुठे होतीस, तो राकेश कोण आहे. ह्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला जाणून घ्यायची असतात. म्हणूनच तो तिला डिरेक्टली विचारत असतो, रात्री कुठे एवढ्या उशिरापर्यंत भटकत होतीस. तर प्रेक्षकांनो कसं फुलेल ह्या दोघांचं प्रेम पाहूयात पुढील काही भागामध्ये. त्याकरिता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.